शिकवा. महिला मंडळीला माझी विनंती आहे, पोरीला शिकवा. पोरीला पाठीत नाही, पोरं शिकत नाही. काय घाबरत पोरीला शाळेत पाठवायला? पाठवा ना. आपलेच मास्तर आहे, आपलेच मास्तर आपल्या गाव. अहो, घटनेनं अधिकार दिला. ती आत्ता एक पोरगी आपल्या आकाशात 90 दिवस होती, आता आली ना. काय नाव तिचं? हा, ती 90 दिवस वर होती. आपलीच रोज शाळातून घरी यायची. ग्रामसेवक बाईला 2000 रुपये रोज आहे, मास्तरीन बाईला 2000 रोज, बँकेतल्या बाईला 2000 रोज, तलाठीन बाईला 2000 रोज. आपल्याला जळायचं नाही त्याच्यावर. त्याला काऊन रोज आहे 2000? तिच्या बापान दिल शिकेल. आपली बाया 200 रुपयानं दिवसभर मराठी. पुन्हा पाठीत काऊन नाही पोरीला? एकटीला कसं पाठवू? एकटीला कसं पाठवू? अरे पाठव ना. बरं, आज तुम्ही तिला एकटीला पाठायचे नाही, ठीक आहे, नका पाठवू. मला 5 पोरी आहे, मी असंच म्हणलं चालन का सगळ्यांनी? आज तुम्ही नाही पाठवलं पोरीला शाळेत, नका पाठवू. पण उद्या मोठी झाल्यावर ऊस खुरपायला एकटी जाती, तेव्हा काय 2 पोलीस राहते का दिस सगळं? मग त्याच्यापेक्षा आता शाळेत पाठवा ना. सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांनी तेव्हा दंड लावला होता. जर पालकाला पोरग शाळेत नाही पाठवलं तर त्या काळात दंड लावला होता. म्हणजे शिक्षणाचं महत्व किती आहे ते बघा. काही लोकांना पटन, काहीला पटायचं नाही. शिक्षणाचं महत्व ज्ञानेश्वर महाराजांना हरिपाठात सांगितलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशिराजे सकळ सिद्धी. उद्याची सिद्धी काय असेल तर बुद्धी, आणि बुद्धी काय मिळते? शिक्षणानं. आम्ही रोज हरिपाठ म्हणतो पण अर्थ कळत नाही. ज्ञानेश्वरी गाथा याच्यात ठासून विज्ञान भरलेलं आहे. विज्ञान जगाच्या कल्याणासाठी येते, पण समजून सांगणारा कसं पाहिजे ना.